तेल टाकते ना आता. तीन पळी तेल. हे काय टाकते? जिरं, हिंग, लसूण काय हे ठेचलेलं आहे ना. 10 हे टाकले पाकळ्या. हे काय टाकते? कांदा. हे किती आहेत? 2 कांदे ना. हा हे काय गवार हे निवडलेलं आहे ना. आणि किती किलो आहे? पाव किलो. आता हे टाकते का याच्यात? हे पाण्यामध्ये का हे टाकले आहे? भिजत. हे गवार आता मिक्स करते ना. आता काय लाल तिखट, हळद, हे काय मीठ, वाफीचे म्हणून आधीच टाक. साखर. हरवच असते ना म्हणून साखर टाकली ना. हा कसले आई वाटण? हे मिरची आणि ओलं खोबरं वाटलेलं आहे. आणि काय टोमॅटो पण ना. हां, थोडं टोमॅटो. का हे असं का हे मम्मी? श्रावण म्हणजे बिन कांद्याचं ना म्हणून असं वाटण केलं. नाही तर मग ते कांदा पण ना काय ऍड करू शकतो. हां, ते दोन्ही पण चालेल ना हे वाटण. बोल. बेडगी, काश्मीरी मिरची, हां, आणि थोडं टोमॅटो आणि खोबरं. ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं. अच्छा. तळून घेतलं असं आणि वाटण केलं. म्हणजे सोमवारी कांदा नाही खात ना, कांदा लसूण नाही खात, तेव्हा ही वाटण होते कांद्याचं. आता काय करते? वाफेवर ठेवते मी 5 मिनिटं. 5 मिनिटासाठी वाफेवरती ना. झाकण काढते ना. झाली नाही भाजी. 10 मिनिटं ते 5 मिनिटं हे ठेवायचं ना. 5 नाही तर 10 मिनिटं. शेंगदाण्याचं कूट टाकते. 1.5 चमचा. आता काय घाटते. 2 मिनिटं ठेवते ना. झाले. म्हणजे हे मिक्स करायचे आणि हे 2 मिनिटं ठेवायची ना वाफेवरती. दिवस जरा पण पाणी नाही. ही वाफेची भाजी. हे काय आता हे परत ठेवते ना हे 2 मिनिटासाठी. हे काय झालं ना. आता ही काय काढायची का? थोडंसं मिक्स करते आधी. हे लागायला येते ना आई ते हे शेंगदाण्याचं कूट टाकलं की. खोबरं पण वरच्यावर टाकलेली मिरची होती ना म्हणून तिखट लागेल म्हणून ते शिजावी म्हणून ते आधीच टाकले, नाही तर नंतर टाकते. झाली भाजी. हे काय आता काढते. झाली ना आता भाजी.